हाय हॅलो नमस्कार. SRB ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज आम्ही निघालो होतो माझ्या आजोळी सैतवडे, रत्नागिरीतील खूप सुंदर गाव. तर खूप महिने झाले होते मी माझ्या आजोळी गेलोच नव्हतो. तर म्हटलं आज जाऊन येऊयाच. माझ्या आजोळी जायला होडीने प्रवास करायला लागतो, कारण मध्ये मोठी खाडी आहे. थांबा, बसचा प्रवास संपला की तुम्हाला समजेलच. ही बघा, हीच ती खाडी जी ग्वागरमध्ये कुठली या गावात आहे. आम्ही वेट करत होतो, कारण होडी स्टार्ट होण्याचा पण तिकडे स्पेसिफिक टाईम असतो. पाहताय ना किती सुंदर आहे हे सगळं. इथे बाजूलाच काही दुकानं आणि हॉटेलसुद्धा आहेत, पण खूप लवकर निघाल्यामुळे ती अजून उघडली नव्हती आणि आम्ही तसं पण नाश्ता करूनच आलो होतो. मामाकडे पोचल्यानंतर लगेचच फ्रेश होऊन आम्ही कराटेश्वर मंदिर, आरेवारे बीच आणि गणपतीपुळे येथे जाणार होतो. फायनली आमचा होडीचा प्रवास सुरू झाला. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती मोठी खाडी आहे ही. बघा, होडीमध्ये आम्ही अशी बाईक लावली होती आणि तुम्ही कधी प्रवास केलात तर बिनधास्तपणे तुम्ही तिकडे बाईक लावू शकता. प्रवास तर आम्ही एन्जॉय करतच होतो, पण मला इतका आनंद होत होता कारण जवळजवळ 6 वर्षांनी मी तिकडे जाणार होतो. मामाच्या घरी पोचलो, तिथे फ्रेश वगैरे झालो आणि संध्याकाळी आरेवारे बीच येथे आम्ही गेलो. आणि पहा तर आम्हाला काय भेटलं, स्टारफिश. जसा सूर्यास्त होत होता तशी त्या बीचवरची सुंदरता वाढतच होती, पण त्यासोबत खूप गर्दीही वाढत होती. कोणी समुद्राच्या लाटा एन्जॉय करत होतं, तर कोणी समुद्रावर भेटणाऱ्या शिंपळ्या जमवत होतं. त्यानंतर आम्ही पोचलो गणपतीपुळेमध्ये. सुंदर असं दर्शन झाल्यानंतर आम्ही मामाकडे परत झोपायला गेलो आणि जशी सकाळ झाली आम्ही पोचलो कराटेश्वरला. रत्नागिरी कोकणमध्ये असणारं सुंदर असं देवस्थान. इथलं दर्शन वगैरे झालंच, पण आम्ही निवांत बसलो होतो. तुम्ही पण कधी रत्नागिरीत आलात तर कराटेश्वरला नक्की विजिट केलं पाहिजे. पाहताय ना या गौमुखातून कशी गंगा बाहेर येते आणि पाणीसुद्धा किती स्वच्छ आहे. आम्हाला इथे इतकं मस्त आणि निवांत वाटत होतं की आम्ही इथे थोडा वेळ अजून स्पेंड करावा असं आम्हाला वाटलं. दुपारी मामाच्या घरी जाऊन जेवलो, थोडा वेळ झोपलो आणि संध्याकाळी परत आमच्या परतीचा प्रवास सुरू झाला. च्या घरी परत निघताना आमचे पाय थोडे जडच आले होते, कारण इथे एकदा आलं की परत जाऊच नये असं वाटतं. आणि प्रत्येकाला आपलं आजोळ प्रियच असतं, कारण आजी आजोबांनी आपल्याला इतका जीव लावलेला असतो की ते सांगणं शब्दात खरंच खूप कठीण आहे. आणि तुम्ही कधी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहात का, कुठेही जाताना तो प्रवास खूप मोठा वाटतो, पण परतीच्या प्रवासाला कधी टाईम स्पेंड होतो समजतच नाही. तसंच आमच्या बाबतीतही झालं. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.